रोज उपयोगात येतील अशा घरगुती महत्त्वाच्या किचन टिप्स. नंबर 1. दही जमवताना कोमट दुधात 2 चमचे दही घालून चांगले फेटावे. यामुळे दही आंबट होत नाही, दही छान घट्टसर जमते. नंबर 2. केक बनवताना टीनमध्ये बटर पेपर घाला. यामुळे तेल कमी लागतं आणि यामुळे केक टीनला चिटकत नाही. नंबर 3. जर तुम्ही केक बनवताना फळांचे तुकडे आणि सुकामेवा वापरणार असाल तर थोड्या वेळासाठी मैद्यामध्ये घालून ठेवा. असे केल्याने फळांचे तुकडे आणि सुकामेवा तळाशी राहणार नाही. नंबर 4. फ्रीजरमध्ये फॉईल पेपर घालून नंतर बर्फाचा ट्रे किंवा इतर सामान ठेवा. सामान चिकटणार नाही. नंबर 5. मैदा किंवा कोणत्याही पिठाची वस्तू बनवताना सोड्याचा वापर करू नये. यामुळे पदार्थातील व्हिटॅमिन नष्ट होतात. नंबर 6. गुलाबजाम तुपात बनवताना त्यात 2 चमचे तेलसुद्धा घाला. यामुळे त्यावर तुपाचा थर जमणार नाही. नंबर 7. जर भात उरलेला असेल तर त्यात रवा, दही, मीठ, पाणी घालून मिक्सरला वाटून घ्या आणि या मिश्रणात इडल्या खूपच चविष्ट बनतात. नंबर 8. पराठे चविष्ट बनवण्यासाठी कणकेत 1 उकळलेला बटाटा किसून घाला. नंबर 9. पराठ्यांना तेलात किंवा तुपात शेकण्याऐवजी लोण्यात शेकले तर पराठे अधिक चविष्ट बनतात. नंबर 10. ग्रेव्ही दाट किंवा घट्ट करण्यासाठी त्यामध्ये सातू मिसळा. यामुळे ग्रेव्ही घट्ट बनते आणि चविष्ट लागते. नंबर 11. भजी करताना बेसन पिठात चिमूटभर अरारोट पावडर किंवा थोडं तेल गरम करून घातलं तर भजी कुरकुरीत आणि टेस्टी होतात. नंबर 12. भजी करताना त्यावर थोडा चाट मसाला भुरभुरल्याने भजी जास्त चविष्ट लागतात. नंबर 13. नूडल्स उकळताना उकळत्या पाण्यात चमचाभर मीठ आणि तेल घाला आणि काढल्यानंतर त्यांना थंड पाण्याने धुवून घ्या. नूडल्स चिकटणार नाहीत, मोकळे होतील. नंबर 14. कुकरमध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांड्यातून भात ओतू जातो. तो जाऊ नये याकरता कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्यासोबत थोडेसे मीठ पण घालावे, म्हणजे कुकरमध्ये भात सांडत नाही. नंबर 15. टोमॅटोची प्युरी बनवताना प्युरी बनवून झाल्यावर त्यात थोडे व्हिनेगर घालून फ्रीजमध्ये ठेवावे. प्युरी खराब होत नाही. नंबर 16. डोशाचं पीठ भिजवताना तांदळात 1 चमचा साबुदाणा आणि 1 चमचा चण्याची डाळ, थोडी मेथी घालावी. डोसे छान कुरकुरीत होतात. नंबर 17. मेथीला मोड काढून पदार्थात वापरली तर कडू लागत नाही आणि मोड आलेल्या मेथीचे फायदेही भरपूर आहेत. नंबर 18. पालेभाजी शिजवताना मीठ आणि लिंबाचा रस घातला तर भाजीचा रंग हिरवाच राहतो. नंबर 19. जास्त कोथिंबीर आणली तर ती निवडून वर्तमानपत्रात बांधून ठेवावी. कोथिंबीर खराब होत नाही. नंबर 20. पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 मूठभर तांदूळ घालावे, म्हणजे पुरण चांगले घट्ट होते. मंडळी, व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा. धन्यवाद.